साहेब काय करून आला आता? काय नाही रे, घरपाळ ऑफिस महापालिकेत गेलतो, जरा खचखच झाली अधिकाऱ्यांच्या बरोबर. म्हटलं तुम्हाला जनतेचा न्याय द्यायसाठी ठेवले का पिळवणूक करायसाठी ठेवले म्हटलो. तर साहेब काय झालं, अरे काय झालं म्हणजे आता तुम्ही घर पाळा. आता मी तुला सांगतो घर पाळायचं महापालिकेचं पण नगरसेवक असताना वरडाची नगरसेवक आता ही अधिकारी आहेत. आता तुला सांगतो कमीत कमी 1-1.5 लाख ही मिळकत आहे कोल्हापूर महापालिकेची. तेवढे आपल्या मिळकत आहे कमीत कमी अंदाज जरा लावले. आता ही पोस्टात आपले घरपाळा पावती भरतो म्हणते, एका पावतीला 17 रुपये 50 पैसे देतात एका पावतीला. आता अनेक लोकांच्या तक्रारीत की आम्हाला घरपाळ्याच्या पावत्याच मिळाल्या. वास्तविक त्याच विचारा पाहिजे पूच कुठं आहे म्हणून. हे जर बचत गटाला दिले तर त्या 17 रुपये 50 पैशानं तुला सांगतो 1.5 लाखाचं कमीत कमी 26-27 लाख रुपये आपण महापालिका पोस्टाला देते. बरोबर आहे. हेच जर आपण बचत गटाला दिले की बचत गटाला आणि एका पावतीमागं 5 रुपये जरी दिले, महापालिकेचे पैसे वाचले, परत त्यांच्याकडे पोच मिळत्या. आता हे एवढं पोस्टात भरून अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला घरपाळाच मिळाला नाही. कायदा काय सांगतो इकडं घरपाळा पावती मिळाल्यानंतर 90 दिवसानं जे तुमचं नाही भरलं तर व्याज बीज दंडव्याज हे चालू होते. आता तुम्ही त्या दिलेलेच नाही 3-3, 4-4 वर्षे आणि तुम्ही दंडव्याजाने बीज लावत बसलाय. मग हे योग्य आहे का? ही पिळवणूक आहे का नाही जनतेची? हा, हे माझं म्हणणं होतं. मग ह्याने आता ऐकताना नवीन याच्यात लक्ष किंवा प्रशासनाने घालायला पाहिजे का नको हे त्याचं ना. मग सगळ्या गोष्टी शासकीय अधिकारी नुसती पिळून जाईल तिथे पिळवणूक चालल्या नव लोकांची. मग यांना ठेवले कशासाठी? लोकांची विकास कामं न्याय देण्यासाठी ठेवलं का पिळवणूक करायसाठी? हे वाईट वाटायला आले ना. आता ह्यात महापालिकेचं पण 2 पैसे वाचणार आहेत, रोजगार पण त्या बचत गटाला मिळणार आहे. आता पोस्टातल्या लोकांना वाटायला मिळत नसेल, त्यांच्याकडे भरपूर कामं असतील तर का तुम्ही हे करता? तेच इतर आणि कमी दरात होणार का नाही? 17 रुपये 50 पैशापेक्षा 5 रुपये 10 रुपये जरी दिले तर किती पैसे वाचले आपले? तर 10-12 लाख वाचले का नाही सांग महापालिकेची. आणि त्या लोकांना रोजगार मिळाला, बचत गटातल्या लोकांना त्यांच्याकडे पोच मिळते. नागरिकांना आपल्याला बोलता येते बाबा ही पावती दिल्या ही पोच येते. काय कोणाचा कोणाला ताळमेळ नाही काय नाही. त्यासाठी मी भांडून आलं. हे माझं मत होतं विजय साळुंखे. सदा जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणजे हे भारतातले घटनेत आज बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत का लिहिले आणि प्रत्येक गोष्ट ग्रामपंचायत तुला समजा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार. आता हे आमदार खासदारकडे जायचं का आम्ही? मग का आमच्या इलेक्शन आहे म्हणून काही इलेक्शन पण घेणार? अधिकाऱ्यांच्यावर अंकुश कोणाचाच पाहिजे का नको? आता आमदार खासदार असे खालच्या याच्यात लक्ष घालतील का सांग? मग काय चाललंय? म्हणजे हे चाललंय आणि यांना इतर सगळ्या गोष्टीला चान्सेस मिळतात आणि ह्या महापालिकेला इलेक्शन होत नाहीत. माझे म्हणजे सगळेच बंद करा आणि राष्ट्रपती राजवट आणा, हे माझं मत आहे. विशेष कटवून दे ना, नाही तर मिलिटरीच्या ताब्यात या. हेच माझं मत आहे. विजय साळुंखे सरला जय हिंद जय महाराष्ट्र.